नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असतानाच देशभरातील राजकीय पक्षांमध्ये संघटनांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. खास करून ही रस्सीखेच विविध राजकीय पक्षातील थेट जनतेतून निवडून येण्याची खात्री नसलेल्या पण संघटनेत बौद्धिक वर्तुळात काम करणाऱ्या मंडळींमध्ये अधिक आहे. या नव्या वर्षात राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील 68 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे या जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ समाप्त होणार आहे आणि या जागांसाठी इच्छुक असलेल्या बहुतांश मंडळींनी आतापासूनच आखणी करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात राज्यनिहाय जागा आणि कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांची नावं काय आहेत. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ समाप्तीनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 10 जागा रिक्त होतील. त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी 6 जागा असतील. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील प्रत्येकी 4 जागा रिक्त होतील. ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश यासारख्या इतर राज्यांमध्ये प्रत्येकी 3 जागा रिक्त असतील. तर झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 2 जागा असतील. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रत्येकी 1 जागा रिक्त असेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि काँग्रेस सदस्य कुमार केतकर यांच्यासह अनेक प्रमुख सदस्य निवृत्त होणार आहेत. नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि अनिल देसाई यासारख्या प्रभावशाली व्यक्तींच्या निवृत्तीमुळे राज्यातील आगामी निवडणुकांसाठी मोठी रणनीती आखली जाणार आहे. राजकीय या सर्व चेहऱ्यांना पुन्हा संधी देणार का, याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होतात. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोठी फूट पडली आहे. दोन्ही पक्ष कोर्ट कचेऱ्यांमध्ये गुंतलेत. अशा स्थितीत बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज्यसभा मिळविण्यासाठी अनेक चेहरे चर्चेत आहेत. यात प्रामुख्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष अधिक प्रबळ ठरतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे मात्र संख्याबळ कमी असल्यानं अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष नेमके कोणाचे, हा प्रश्न निर्माण झाल्यानं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यसभेसाठी कोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आणि हो, एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थेट बातमी, अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज.